मेहनतीच्या जोरावरती नरवीर उमरटला बऱ्याच मॅचेस जिंकलो, परंतु समोरचा संघ सुद्धा चंद्रपूर वॉरियर्स ढवळे हा एक ताकदवान संघ आहे आणि दोन्ही ताकदवान संघांमध्ये हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. थोडं फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो. स्वयंसेवक आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे, कारण बाहेरचे बॉल आपल्याला द्यायचे आहेत. कारण पाऊस जरी असला तरी आपण छत्री किंवा आपला रेनकोट घेऊन जरी उभं राहिलं तरी चालेल. कारण मी पाहिलं ना तर गोवले गावचे सर्व तरुण सकाळी 7 वाजल्यापासून या मैदानावरती पहिली मॅच 4 ओव्हरची झाली, त्यामध्ये पित्तलवाडी संघ विजयी झाला. खरोखर चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि उमरठ टायगर्स स्ट्रायकर्स क्रिकेट क्लब ESCC याही संघाने चांगला खेळ दाखवला होता. चांगली मॅच पहिली आपण पाहिली. दुसरी मॅच आपल्या समोर रंगते. चंद्रपूर वॉरियर्स ढवळे संघाने टॉस जिंकला तर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले नरवीर उमरठ या संघाला. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत गणेश पोकळे आणि रुपेश कळंबे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आपण पाहिला ना तर रोख रक्कम 15,000, द्वितीय क्रमांक रोख रक्कम प्रथम क्रमांक रोख रक्कम 15,000 आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 आकर्षक चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक ना 5,000 आकर्षक चषक आहेत. खरोखरच एक शिस्तबद्ध असं नियोजन या स्पर्धेचं राहिलेलं आहे. गोलंदाजी मारतो उंच पुरासा गोलंदाज आपण पाहतोय सागर उंच असा गोलंदाज, सडपातळ बांधा असलेला ढवळे संघाचा सागरला आपण पाहतोय. चांदणी केलेला चंद्रपूर वॉरियर्स ढवळे गावाचं आयोजन कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत गेल्या 2 वर्षापूर्वी झालं होतं. सुंदर असं आयोजन होतं, परंतु याही वर्षी मला वाटतं नक्कीच आयोजन करतील. विभागामध्ये गावांना पण आयोजन केलं जाईल. पंच म्हणून सचिन सावंत यांना पाहतोय आपण. त्यांच्या साथीला नितीन सर आहेत, विनोद धनावडे आहेत. पहिल्याचे 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने करतायत. 2 धावा यशस्वी, तिसरीसाठी प्रयत्न केलाय आणि बघता बघता तिसरी धाव पूर्ण केले. रुपेश थोडा चाचपडत होता तिसरी धावेसाठी, परंतु गणेशने मात्र तिसरी धाव चांगली पूर्ण केली आणि 3 धावा त्या चेंडूवरती आल्या. धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 4, 2 चेंडूमध्ये 4 धावा. खरं चांगली धाव संख्या आपण पाहतोय. सुरुवात चांगली केलेली आहे. शांत आणि संयमी असे दोन्ही बॅटर आहेत. लोकांकडे अनुभव विटावा विभागामध्ये सातत्याने सराव करणारे हे दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय आणि पंच सुद्धा विटाव्याचे, पण त्यांचे एकमेकांशी काही असे संबंध नाहीयेत, पण लांबचे नाही तर तुम्ही परत काहीतरी शंका मनामध्ये घ्याल. व्हाईट चेंडू पंच आम्हाला कळवतात नितीन सर या व्हाईट चेंडू आहे. या व्हाईटने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर होईल. धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचले. उमरठ आणि ढवळे गाव जर आपण पाहिलं ना तर दोन्ही गाव एकमेकाच्या आजूबाजूचे गाव आहेत. पंचांकडे अपील करतायत. विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो नरवीर उमरठ या संघाला. गणेश पोकळे बॅक टू द पॅव्हलियन. 1च धाव काढले. आज मात्र आपल्या चाहत्यांना नाखुश केले गणेशने, कारण गणेश मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु आज त्याची बॅट शांत राहिले आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट म्हणजे व्हाईट टाकलं. त्यानंतर चांगली कमबॅक केलं ते सागरने. परंतु सागरचा जर विचार केला तर हा पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय आणि चांगली गोलंदाजी त्याची राहिलेली आतापर्यंत. नवखा गोलंदाज आहे सागर. नरवीर चषकला बेस्ट बॉलर म्हणून त्याच्यावर आवडते होता, परंतु त्यानंतर तो शांत असेल, परंतु आज पहिली ओव्हर टाकत असताना प्रभावित केले त्याच्या गोलंदाजीने. कारण नरवीर देवळेमध्ये चंद्रपूर वॉरियर्स या संघाने प्राइज मारलं होतं आणि त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला देण्यात आला होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय. कृष्णादादा हे आमच्या सोबत जुळलेत. बरीचशी माहिती त्यांना आणि प्रत्येक खेळाडूवरती त्यांची नजर असते. मग विभागातील असो तालुक्यातील असो पण गावावरती अफाट प्रेम आहे. अजून KTM आले नाहीयेत मला वाटतं. अजून आलेत का पुढे? अजून किशोर नाहीये, सचिव आहेत आणि एक हुरहुरणारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं आपण पाहिलं जातं. मागील रविवारीच त्यांचा आपण वाढदिवस इथं साजरा केला होता आणि आता त्यांच्या रील्स सुद्धा फेसबुक इंस्टावरती आपण पाहत आहोत. बॅटर प्रथमेश डॉट चेंडू तो चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सागर. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि धाव संख्या 11 वरती जाऊन पोहोचले. आमचे गुणलेखक मित्र कळवतात 11 धावा धावपळीवरती. जो प्रथमेश शांत राहिला, सुरुवातीला चेंडूवरती नजर ठेवली,
पहिला चेंडू डॉट जाऊन दिला आणि त्यानंतर तुला माहिती आहे की गणेश पोकळे गेल्यानंतर मला शांत बसून चालणार नाही आणि षटकार आलाय. पुन्हा सागर गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा फटका सजवला. शेतोशे चेंडूकडे पाहत राहिलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय. लगातारचा दुसरा षटकार. 6 धावांसाठी सागरच्या बॅट मधून दुसरा षटकार. या 17 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग केली असेल सागरने. खरोखर सागर शिंदेचं इथे आगमन झालं आणि प्रथमेशने मात्र स्वागत केले 2 षटकाराने. कारण खजिनदार साहेब आहे आणि ज्या ज्या विभागाचे खजिनदार किंवा मंडळाचे खजिनदार जर खुश असतील ना तर सर्व कार्यक्रम आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी खुश असतात. असे सागरजी शिंदे यांचं इथे आगमन झालं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद 17 धावा धावफलकावरती. प्रथमेशचं कौतुक. हॅलो. नवीन गोलंदाज ओंकार. स्ट्राईकला रुपेशला पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती ओंकारला. 17 धावांवरती संघ खेळतो तो नरवीर उमराट. रुपेशच्या बॅट मधून हा फटका सजवण्यात आलाय. राम चेंडूपर्यंत जात आहे. चेंडू थांबत नाही. चेंडू निघून जातोय. सी मारेशा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार रुपेशच्या बॅट मधून. एक अनुभवी बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओंकारवरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. सकाळचं सत्र आहे. पावसाळी वातावरण. श्रावण मास आणि श्रावण मासामध्ये ही स्पर्धा. निसर्गाने सुद्धा हिरवा शाळू पांघरलेला आहे. आणि ढवळी विभाग म्हणजे ढवळी नदीच्या काठी सर्व गावे बसलेले आहेत. एकामेकाच्या नात्या गोत्यातली सर्व मंडळी आज मात्र क्रिकेटच्या मैदानावरती गोवेळ्या गावाच्या. चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संभ्रम. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर सागर रुपेशला थांबवण्यात यश आले. ती गोलंदाज ओंकारला. पहिला चेंडू वरती फटका आला होता चौकार. त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. सचिनजी सावंत काय त्यांची कॅप काय त्यांचे टी शर्ट अगदी एकदम कॉम्बिनेशन. महाराष्ट्र स्मृतीचं टी शर्ट परिधान केलंय. कॅप सुद्धा एकदम भारी आहे. कॅपचं कौतुक होत आहे सध्या. समोरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. राम मोरे चेंडू जात आहे. चेंडू त्यांच्या हातामध्ये आला नाही. 2 धावा अतिशय चांगल्या पूर्ण केलेत. ह्या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर. ढवळे विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तुकाराम दादा आयरे यांच्या गावाची स्पर्धा यतीन कळंबे आज स्वतः नाखुश आहे स्वतःवरती. सुरुवात चांगली केली होती परंतु त्यांचे विशाल आज मला वाटतं त्यांच्या टीम मध्ये नसेलच. या मैदानामध्ये स्ट्राईकला रुपेश आहे. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. ज्या प्रथमेशच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार तो प्रथमेश नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्ग होते. ओंकारला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. कट केलंय. कवरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. झेलची संधी आणि ही ते घडलं काय. साधा सोपा झेल इथे सोडलाय. विनूने झेल सोडलाय. सुमित होता. सुमितने साधा. सुमित कडून ही अपेक्षा नव्हती कारण सातत्याने क्रिकेट खेळणारा सुमितने चुकी केले. धावसंख्येत धावसंख्या 2 ने वधारते. 25 धावा धावफलकात. याच मैदानावरती आपण मागील हप्त्यामध्ये बिग बॅश ही स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये ज्योती एंटरप्राइजेस देवळे या संघाने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ राहिला होता. कोल्हापूर तालुक्याचं क्रिकेट एका उंचीवरती जाऊन पोहोचलोय. रुपेशला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. सलामीचा सलामीवीर. धावसंख्या बनवतोय. धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र तो करतोय. सुमितला चांगला चेंडू. एकच धाव. एका धाववरती समाधान मानावं लागले. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. नितीन आम्हाला कळवतात. विनोद आणि नितीन हे दोन्ही पंच चांगलं कामकाज पाहत आहेत. 26 धावा धावफलकावरती. 26. 1 गडी बाद 26. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशच्या बॅटमधून फटकात आलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करतात. दुसरी धाव इथे यशस्वी होते. तिसरीचा प्रयत्न करणार का नाही तोपर्यंत फेकी झाली. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 28 वरती 1 गडी बाद. दुसरी ओव्हर प्रगतीपटावरती असताना धावफलक 28 वरती जाऊन पोहोचलाय.
4 ओव्हरची मॅच आहे बाळासाहेब, तर कमीत कमी 50-55 सन्मानपूर्वक धावसंख्या द्यावी लागेल, कारण समोर संघ सुद्धा तेवढा ताकदवान संघ आहे तो चंद्रवाडी ढवळे. धावसंख्या 1 गडी बाद 28. अजून एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसरे ओव्हर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्या चेंडूवरती 2 ओव्हर झाले. 2 धावा. फेकी चांगली झाली होती, परंतु रनआउटची संधी होती परंतु झाली नाहीये. प्रथमेश बाळ बचावलेत, कारण प्रथमेश धावचित होऊ शकला असता परंतु तो वाचलेला. 2 धावा धावफलकावर ऍड केल्या. 2 धावांनी संघाचा धावफलकाचा विचार केला. 30. 1 गडी बाद 30. तिसरा ओव्हर प्रगतीपथावरती असताना सुमितला पाहतोय आपण, अनुभवी गोलंदाज सुमित. पटकन तसं जोलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी होत आहेत. 2 धावांनी संघाचा धाव 32 वरती जाऊन पोहोचलाय. सुमितला कडे अनुभव आहे आणि रुपेशला माहिती आहे की गणेश पोगळे बाद झालेला आहे, त्यानंतर मला संपूर्ण संघाची जबाबदारी, एक सन्मानपूर्वक धावसंख्या द्यायची असेल तर मला मैदानावरती थांबावं लागेल, म्हणून तो अतिशय शांतने खेळतोय तो रुपेश. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि चेंडू खाली. ओमकारला आपण पाहिलंय, ओमकारने चांगला झेल टिपलाय. दुसरा धक्का बसलाय तो नरवीर उमरट या संघाला. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. बरोबर चांगला झेल टिपलाय. एक्स्ट्रा कोर मध्ये तैनात असलेला ओमकार, ज्याने दुसरी ओव्हर हाताळली होती तोच ओमकारने चांगला झेल टिपलाय. सुमितला मात्र यश आलं. नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतो पॅडी. 16 वरती बाद झाला तो रुपेश. चांगली बॅटिंग केली. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाचा धावफलक 32 आणि वैयक्तिक 16 धावांवरती झेलबादच्या स्वरूपामध्ये रुपेश माघारी. गणेश पोकळे सिस्टममध्ये म्हणजे एकच धाव करून तो माघारी गेल्यानंतर रुपेशने डाव सावरला होता, पण तो प्रथमेश अजूनही मैदानामध्ये, त्याला स्ट्राईक भेटली नव्हती रुपेश असताना, कारण 2 षटकार त्याच्याही बॅटमध्ये आलेत, म्हणजे धावसंख्या बनवू शकतात. तो प्रथमेशवरती विश्वास आहे आणि अजूनही मैदानामध्ये प्रथमेश आहे. परंतु सुमितला यश आले. सुमितच्या 2 पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती यश संपादन केले, कारण सुमितला माहिती होते की रुपेशकडे अनुभव आहे आणि रुपेशची विकेट खूप महत्वाची आहे. सलामीचे सलामीवीर दोन्ही माघारी गेलेत. आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये बाळा पवार सर जो टॉस बॉक्स बनवलाय ना, ह्या ढवळी विभागामध्ये ज्या ज्या चषकामध्ये ट्रॉफीज घेतलेत त्या ट्रॉफी त्या चषकामध्ये आहेत. डॉट चेंडू विकेट गेली, त्यानंतर डॉट पॅडी पहिला चेंडू फेस करत असताना डॉट चेंडू आला, परंतु प्रथमेशला आता स्ट्राईक द्यावं लागेल. प्रथमेशला हात खोलावे लागतील. लगातारचा दुसरा डॉट आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते. एकच धाव आणि जे काम स्ट्राईकच्या स्वरूपामध्ये धाव 33 आणि आता प्रथमेशला आपण स्ट्राईक वरती पाहतो. ज्या प्रथमेशच्या बॅट मधून लांबच लांब असे 2 षटकार आले ना, तोच प्रथमेश एक ताकदवान खेळाडू आपण स्ट्राईक वरती. रमेशजी आयरे यांचं स्नॅक्स स्टॉल आहे, ज्यांना कुणाला नाश्ता करायचा त्यांनी करू शकता. पॉइंटला कट केलंय. एकच धाव, एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 34. 34 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा दिल्या होत्या सागरने. ओमकारने 10 धावा खर्च केला आणि सुमितने धावा खर्च केलेत. 6 धावा खर्च केला आणि 1 महत्वाची विकेट. म्हणजे तिसरा गोलंदाज ना हा ढवळे संघाच्या बाजूने राहिला, कारण पहिला गोलंदाजाने पहिले 4 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु मैदानामध्ये प्रथमेश गेला आणि त्याने लगातारचे 2 षटकार मारले आणि धावसंख्येला आकार आला 17चा. परंतु पहिल्या गोलंदाजाने महत्वाची विकेट माघारी पाठवली होती, तो म्हणजेच गणेश पोकळेची. दुसरा गोलंदाज ओमकार याने पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आणि नो बॉलची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते आणि संधी आहे प्रथमेशला. मुकुंदला
दंडित करतात का नितीन हो आपण, आणि इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. हॅलो, गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला. राम मोरे गोलंदाजी मार्गवरती. त्या राम मोरेने चला क्षेत्ररक्षण सजवायचं, फ्रीची संधी आहे आणि ती प्रथमेशला आहे. या संधीचं सोनं करावं लागेल, एखादा मोठा फटका प्रथमेशला मारावा लागेल. आणि सिंगल धाव पूर्ण, एक बायची धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 38, 38 धावा धावफलकावरती, 38 धावा. स्ट्राईकला पॅडी आहे. दांडी, पॅडीची तर दांडी गुल करून टाकली राम मोरे. यासाठी ओळखलं जातं राम मोरेना, परंतु मुकुंदच्या जागी गोलंदाजी करायला आले, चांगली गोलंदाजी करतात ते राम. धक्का क्रमांक 30 ला बसलाय. चौथा बॅट्समन मैदानात दाखल होतोय, चौथा क्रमांक 5व्या क्रमांकावरती प्रशांत. प्रशांत आता नवीन बॅटर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर 38, 38 धावा धाव. शेवटचे जे तिसरा गोलंदाज होता ना सुमित, त्याने धावसंख्या थांबवले आणि आता राम मोरे सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. यशस्वी गोलंदाजी नेहमीच राहिलेली आहे रामची, सातत्याने चांगली गोलंदाजी त्याने आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. ज्यावेळी ढवळी विभाग प्रीमियर लीग होती त्या ह्याच राम मोरेने चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन गेलेला गोलंदाज राम मोरे. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला प्रशांत. डॉट चेंडू. म्हणजे प्रथमेश बोलतोय की मला स्ट्राईक पाहिजे, मी इकडे, परंतु त्याला काही स्ट्राईक भेटत नाहीये आणि डॉट चेंडू होते. प्रथमेश डॉट चेंडू आलाय. प्रथमेश स्ट्राईक वरती असतात, एक धावसंख्येला आकार दिला असता त्याने, कारण त्याच्या बॅट मध्ये स्ट्रोक येत होते, परंतु त्याला तिथं धावचितच्या स्वरूपामध्ये प्रशांत माघारी जात आहे. चला नवीन बॅट्समन चला आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर ते स्ट्राईक स्वतःकडे घेतले ती प्रशांतने. धावसंख्या 38 वरती आहे. एखादा मोठा फटका येणार का, धावसंख्येला आकार देणार का, 40च्या पुढे धावसंख्या घेऊन जाणार का आपण. वाईट चेंडू, वाईटची धाव धाव फलकावरती ऍड केली जाईल. खेळाडू बाद असेल. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाला विनोद. धाव ऍड केली 39 वरती. पुन्हा वाईट. 40 धावा. ज्या राम मोरेने सुरुवातीला चांगली गोलंदाजी, पण आता लगातारचे 2 वाईट चेंडू आलेत. धावसंख्या 40 झाले. 4 ओव्हरचे मॅच आहे. 40 धावा म्हणजे एक सन्मानपूर्वक, परंतु अजूनही एखादा मोठा फटका प्रथमेश मारू शकतो आणि धावसंख्या एक सन्मानपूर्वक देऊ शकतो आणि ते काम तो करतोय मैदानामध्ये, त्याला ते करायचे सुद्धा आहे. फटका तर सजवलाय आणि प्रथमेशच्या बॅट मधून आला अगदी खणखणीत असा षटकार. 6 धावाने संघाचा धाव जाऊन पोहोचला 46. म्हणजे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की जेवढीचे स्ट्राईक प्रथमेशला द्याल ना तेवढीचे स्ट्राईक वरती तो धावा बनवू शकतो आणि तो ते काम करतो. आतापर्यंत प्रथमेशच्या धावसंख्येचा विचार केला तर तो 3 षटकारांशी मैदानामध्ये खेळतोय, चांगली धावसंख्या बनवतोय तो प्रथमेश. नाबाद 24 वरती खेळतोय.
मधल्या फळीमध्ये जे बॅटर गेले होते, पॅडी असेल, प्रशांत असेल, त्यांना ते काम करायचं होतं की प्रथमेशला जास्तीचे स्ट्राईक द्यायची होती, कारण त्याच्याकडे ती क्षमता होती, ताकद होती, परंतु त्याला बरेचसे चेंडू नॉन स्ट्राईकला थांबावं लागलं आणि त्यामुळे धावसंख्या अजून उंचवली असती, परंतु थांबले 46 वरतीच. आणि आता शेवटच्या चेंडूवरती विकेट संपादन करतोय तो राम मोरे. प्रथमेश बाद होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 46 जिंकण्यासाठी बनवायचे तर 47 धावा. उमरेड संघाने बॅटिंग करत असताना 46 धावा बनवल्यात आणि 47 ला विन जिंकण्यासाठी 47 धावा बनवायच्या आहेत. पाच गडी बाद केले गोलंदाजी करत असताना. 5 गडी बाद करून धावसंख्या 46 जिंकण्यासाठी बनवायचे त्या 47. चला नवीन उमरेड आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आणि चंद्र वारियर ढवळे आपले दोन्ही बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. खरोखरच ढवळे विभाग क्रिकेट संघटन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. विभाग क्रिकेट केवळ स्पर्धा नाही, ते एक भूगोल आहे. विभाग म्हणजे केवळ नकाशावरचे सीमारेषा नाहीत, तर ती असते गावाच्या आणि मातेच्या नावाच्या ओळखीचा आणि एकट्या खेळाडूच्या मेहनतीची साक्ष. विभाग क्रिकेट स्पर्धा ही खेळाडूंना केवळ चमक दाखवायची व्यासपीठ नसते, तर ती असते त्यांच्या भागात प्रतिनिधित्व करण्याची संधी असते. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांसाठी खेळण्याचं समाधान आणि मैदानातल्या प्रत्येक चेंडूवरती आपलं नाव, आपलं भाग झळकवण्याची जबाबदारी असते. असे ढवळे विभागातील सर्व खेळाडू आज मैदानामध्ये उतरलेत. गोगळे गावाची स्पर्धा एक अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. इथे खेळाडू मैदानात उतरतो तेव्हा फक्त स्वतःसाठी नाही, तर त्यांच्या मागे असलेल्या गावासाठी आणि मंडळासाठी आणि त्या विभागासाठी खेळतो ज्यांनी त्यांना घडवलाय. खरोखरच ह्या विभागाने सर्व खेळाडूंना घडवलेलं आहे. विभाग म्हणजे क्रिकेट म्हणजे सामर्थ्य, संघर्ष आणि सन्मानाचं प्रतीक आहे, जिथे प्रत्येक संघ एक झेंडा असतो आणि प्रत्येक खेळाडू त्या झेंड्यावरचा वीर असतो. चला नरवीर उमेद, चला मैदानामध्ये. हा खेळ म्हणजे प्रेक्षकांसाठी करमणूक, पदाधिकाऱ्यांसाठी प्रतिष्ठा आणि खेळाडूंना आयुष्य बदलण्याची संधी आहे. हे विभाग क्रिकेट मागे उभे असलेले प्रत्येक आयोजक, प्रत्येक पदाधिकारी, कमिटी आणि संपूर्ण स्वयंसेवक, समर्थक मंडळी खरंच या अर्थाने खेळ संस्कृतीचा एक आधारस्तंभ जपत आहेत. त्यांच्यासाठी या आदरपूर्वक नमन, शुभेच्छा. 46 धावा झाले संघ जिंकण्यासाठी बनवायचे तर 47. ह्या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील? 47 धावा बनवायच्या आहेत. पोलादपूर तालुका आणि पळतपूर तालुक्यातील ढवळे विभाग या गावामध्ये, ह्या विभागामध्ये 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. खरोखरच पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि गोवेले गाव याचं एक अतूट नातं आहे. कारण पावसाला ज्यावेळी पावसाला सुरुवात झाली की एकच नाव पुढे येतं विभागामध्ये, ते म्हणजेच गोवेले गाव. आणि गोवेले गावची स्पर्धा म्हणजे अध्यक्षांच्या गावाची स्पर्धा. खरं एक विभागाची स्पर्धा खेळाडूंना एकत्रित येऊन संघटित करून एक चांगलं क्रिकेट खेळावं यासाठी सातत्याने गोवेले आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले हे प्रयत्न करत आहेत. तुकाराम दादा आहिरे असतील आणि त्यांचे संपूर्ण साथी. या स्पर्धेसाठी पोलादपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योजक आणि आपल्या माणसांसाठी नेहमी सातत्याने समाजसेवा करत असणारे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाचे संस्थापक, आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय निलेशदा कोळसकर साहेब यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 अशी प्रथम प्राइज दिलेली आहे. खरोखरच दादा, आपण नक्कीच तालुक्यासाठी काम करताय, विभागासाठी करताय आणि आपल्या आजूबाजूचे जे विभाग आहेत त्या विभागासाठी सुद्धा काम करत आहात. खरोखरच आपले जेवढे आभार मानावे ना तेवढेच कमी आहे. मागील 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं पोलादपूर तालुक्याचा ज्योती एंटरप्राइजेस हा संघ रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत होता. खरं एका उंचीवरती जाऊन माझ्या तालुक्यातील खेळाडू खेळावेत ही मनाशी बांधलेली कुणगाट असे संस्थापक सन्माननीय आदरणीय निलेशदा कोळसकर यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं प्राइज दिले. गणपत गंगाराम आहिरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय प्राइज आले. सौजन्य आहेत जनार्दन गणपत आहिरे. खरोखरच आपल्या वडिलांची स्मृती जागृत व्हावी आणि आपल्या गावातील तरुणांनी एकत्रित येऊन शिवशक्ती चषकाचं आयोजन केलं तर माझ्या वडिलांची
स्मृती जागृत होण्यासाठी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सन्माननीय आदरणीय जनार्दन दादा गणपत आयरे यांनी द्वितीय प्राइज दिलेले आहे, रोख रक्कम 10,000. तसेच तृतीय क्रमांक सन्माननीय आदरणीय मनोज दादा खंडागले यांनी दिलेला आहे, रोख रक्कम 10,000. चतुर्थ क्रमांक सन्माननीय अध्यक्ष ढवळी विभाग तुकाराम दादा आयरे यांनी चतुर्थ क्रमांक दिले. खरोखर या चारही दानशूर व्यक्तींचं ना जेवढं कौतुक करावं, जेवढे आभार मानावे तेवढेच कमी आहे. मी नक्कीच गणरायाच्या आणि परमेश्वराच्या प्रार्थना करतो की आमच्या दानशूर दात्यांना ना अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि या क्रीडा रसिकांसाठी, क्रीडा खेळाडूंसाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांची उन्नती व्हावं, ह्याच त्यांच्या मागे आम्ही शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जाऊया मैदानामध्ये. बॅटिंगसाठी सज्ज झालाय सुमित आणि विनू, दोघे सख्य बंधू मैदानामध्ये. ढवळे गावचे दोन्ही चिरंजीव आज गावासाठी आणि गावाच्या संघासाठी मैदानामध्ये दाखल झाले. सुमित आणि विनू बरंचसं अंडरआर्म क्रिकेट खेळलेले दोन्ही खेळाडूंना वर्ली विभाग असेल, परेल, लालबाग या विभागामध्ये सातत्याने खेळणारे हे दोन्ही खेळाडू, शिवाजीनगर वर्ली या परिसरामध्ये राहणारे हे दोन्ही खेळाडू आज मात्र गावासाठी दाखल झाले डोंबोलीच्या मैदानामध्ये. पहिला चेंडू रुपेशचा, एक धाव. रुपेश कळंबेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. पहिला चेंडूवरती एक धाव श्री गणेश झाला. स्ट्राईकला तर विनू असेल. विनू आणि सुमित दोघे बंधू आज गावासाठी लढतायत, गावासाठी झगडायचे, गावासाठी जिंकायचं आहे आणि त्यासाठी दोघांनी मात्र हा विडा उचलून मैदानामध्ये दाखल झाले. पटकन सजला समोरच्या क्षेत्रामध्ये पॅडी चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण होते. प्रथमेश लांबून आला, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावांसाठी धाव करावी लागेल कारण त्या दोघांना माहिती आहे जर गावाच्या इतिहासामध्ये, गावाच्या नकाशामध्ये आपलं नाव खोडायचं असेल ना तर ही मॅच त्याने जिंकावी लागेल आणि ते काम सुमित आणि विनूला दोन्ही बंधूंना करावं लागेल. सुरुवात तर चांगली केली. 3 धावा धावफलकावरती, 2 चेंडू 3 धावा, 47 धावा बनवायचे आहेत. कारण गोलंदाजी करत असताना पहिला गोलंदाज थोडासा मागदा ठरला होता, पण तिसरा गोलंदाज सुमितने धावसंख्या थांबवली होती आणि त्याच धावसंख्या थांबवण्याचं काम केलं, परंतु आता इथे मात्र धावा बनवायचे. स्ट्राईकला विनू आहे, स्ट्राईकला सुमित. अरे बॅटने फटका सजवलाय, आला विनूच्या बॅटमधून अगदी दर्जेदार न जाकर ताकदीचा वापर, खणखणीत असा षटकार. 6 धावा. 2 चेंडूवरती शांत होता विनू. त्यानंतर त्यालाही माहिती आहे मला शांत बसून चालणार नाही. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार त्याने घेतलाय. रुपेशवरती पलटवार केलाय. आला षटकार विनूच्या बॅटमधून. धावसंख्येने वेग घेतला. धावसंख्या जाऊन पोहोचली 9. नॉन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक पॅडी आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होत नाही कारण मोठ्या खेळाडूचं एक वैशिष्ट्य असतं की बाबा एखादा फटका आला तर शांत राहणं आणि ते काम विनूने केले आणि आता स्ट्राईक आपल्या बंधूला दिले सुमितला. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा रुपेश. सुमितचं एका येणार का? झेलची संधी आणि धक्का. क्रमांक पहिला बसलाय तो सुमित. तेवढंच आपल्या संघासाठी बारी असेल आणि मला जिंकायचं असेल तर विकेट माघारी पाडून ते काम मात्र चूक केलं मैदानामध्ये रुपेशने. पहिला धक्का, पहिला आदरा बसला. चंद्रगड वारिस ढवळे संघाला नवीन बॅटर मैदानामध्ये मुकुंद. तेव्हा जे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 1 गडी बाद 10. 47चा पाठलाग करायचा आहे. 10 धावा धावफलकावरती. 37. 18 चेंडू 37 ची गरज. 18 बॉल मध्ये 37 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरची 2-2 धावा आल्या तरी कृष्णादादा मॅच जिंकू शकता तुम्ही, परंतु एखाद दुसरा मोठा फटका आला तर विजयाचं माप आहे ना समीक होऊ शकतो, विजय जवळ येऊ शकतो. सुपन दादा सुद्धा जातीने लक्ष देतात कारण हा माझ्या गावातील संघ आहे. माझ्या गावातील तरुण आज मैदानामध्ये उतरला आणि त्यांच्या पाठीशी ना खंबीर अशी साथ सोपन दादा देतात. नेहमी एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. जर कोणी नाश्ता करण्याचं राहिलं असेल तर आपण नाश्त्याचा आस्वाद घ्यावा. आयोजकांकडून चांगली सोय केलेली आहे चहा आणि नाश्त्याची. खरोखरच आयोजकांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी मित्रांनो, कारण प्रत्येक आयोजक 1 वर्ष आयोजन करतो थांबला जातो, पण लगा आयोजन करणारा एकमेव
संघ असेल तो शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले पावसाळी रबर बॉल स्पर्धा लगातार 3 वर्ष. स्ट्राईकला आता विनू आहे, ज्या विनूच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय आणि आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून धावा आलेत त्या 9 असा विनू. गणेश पोकळे समोर बॅटिंग करणं तेवढंच सोपं नाहीये. विनू समोर एक कडवं आव्हान आहे गणेश पोकळे, कारण एक उंच पुरा असा आपला स्वतः ढवळे संघाच्या बाजूने असेल. दोन्ही संघ एकाच गावातील, दोन्ही संघांचा गावाचा विचार केला तर शेजारी गाव. दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकाचा परिचय ना चांगलाच माहिती आहे. विनूला 2 चेंडू डॉट टाकले गणेश पोकळे. फटका तर सजवला, पडी आहे, चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करतोय, टम्बलिंग झाला. पावसाळी वातावरण चिकट आहे मित्रांनो, आपली काळजी घ्या. एखादी धाव जास्त गेली ना चालेल, परंतु आपल्या शरीराची काळजी आपण घेणे. 2 धावा यशस्वी पूर्ण होतात. पहिले 2 चेंडू डॉट आले आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आले. धावफलक 12 वरती जाऊन पोहोचला. एक गडी बाद 12. ही एक चिकी सिंगल घेण्याचा लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव नितीन आम्हाला कळतात ही लेग बायची धाव आहे. एका धावेने संघाचा धाव फलक ना पदार्थ पुढे जातोय. स्ट्राईकला आता मुकुंद आहे. मुकुंदनी गोलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू हाताळले, त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. राम मोरेला त्यांच्या जागी पाचारण केलं. परंतु आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी तो 3ऱ्या क्रमांकावरती आले. का मला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं याचं त्याला आता उत्तम उदाहरण करून दाखवावं लागेल मैदानामध्ये. चेंडू डॉट येतो. डॉट चेंडू ना तुम्ही विजयापासून खूप दूरवरती जाऊ शकता आणि उमरट संघ ना विजयाच्या जवळ येऊ शकतो, परंतु मोठे फटके मारावे लागतील. एखादा मोठा फटका तुम्हाला विजयाच्या नजीक समीप घेऊन जाऊ शकतो. कुठला ते काम करावं लागेल, मग तुम्हाला शांत बसून चालणार नाहीये. फटका तर सजवलाय मुकुंदच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालेला अगदी लांब लांब वरचा खणखणीत असा षटकार. 6 धावा मुकुंदच्या बॅट. जो मुकुंद शांत होता ना तो मात्र आता आक्रमक झालाय. त्याला माहिती आहे मला जास्तीची काळ मैदानावरती शांत राहणं चालणार नाहीये. मला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवले, माझं काम मला चोख करावं लागेल. षटकाराने धावसंख्येने वेग घेतला. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली, परंतु 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजांचा विचार केला. रुपेशने धावा खर्च केल्या त्या 10. गणेश पोकळे अगदी धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 9. पहिले 2 चेंडू डॉट आले, 3ऱ्या चेंडूवरती 2, 4थ्यावरती 1, 5व्यावरती डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. 9 धावा खर्च केलेत गणेश पोकळेने. 19 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू 28 ची गरज. 12 बॉल 28. 12 बॉल मध्ये 28 धावा बनवायचे. महत्वाची ओव्हर. गोलंदाजी मार्गवरती पॅडीला प्राचारण केले. 3रा गोलंदाज पॅडी. पॅडी वरती संपूर्ण संघाची जबाबदारी उमरट गावाची, तर विनू आणि मुकुंद वरती संपूर्ण जबाबदारी चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाची. किशोरजी पण लांब लांब वरचा दूरवरचा षटकार यासाठी ओळखलं जातंय. मी फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलणार असं मनाशी कुणगाठ बांधून मैदानामध्ये उतरलाय तो मुकुंद. 6 धावांनी संघाचा धावपळ जाऊन पोहोचलाय. 27. 47 बनवायलाय. 27 बनवायचे. 27 बनलेत. अजूनही 20 धावा. ह्या धावा रोखल्या जातील का? ह्या धावा बनवल्या जातील का? पॅडी संघासाठी काय कामगिरी करणार? बनवल्या जातील का? पॅडी संघासाठी काय कामगिरी करणार? पहिला चेंडू नो आला, त्यावरती एक धाव काढली. स्ट्राईकला मुकुंद आला, त्यानंतर ढॉळ आणि त्यानंतर शांत बसेल तो मुकुंद कुठला? मुकुंद शांत. त्यानंतर ढॉळ आणि त्यानंतर शांत बसेल तो मुकुंद कुठला? मुकुंद शांत बसण्यातला नाहीये. 2 षट चेंडू, चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही. चेंडू विचवला विकेट किपर रुपेश यांच्या हातामध्ये. एक डॉट चेंडू हुमरट संघाच्या बाजूने असेल तर एका दुसरा मोठा फटका, एखादी धाव ना ढवळे संघाच्या बाजूला असून एका बाजूला नरवीर उमरट, एका बाजूला चंद्र वॉरियर्स ढवळे. जो संघ जिंकेल तो पित्तलवाडी संघासोबत खेळेल. आडवाटने फटका तसं झाला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहतोय. येतो षटकार वेणूच्या बॅट मधून. अगदी मोक्याच्या क्षणी हा षटकार आलाय आणि या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे चालले. धावफलक जाऊन पोहोचलाय 34. अजून 30. अजूनही 13 धावांची गरज आहे.
चेंडू 13ची गरज, 7 बॉल 13. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. याच चेंडूवरती सर्व मॅचचं सूत्र अवलंबून असेल. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. हा झेल रुपेशचा होता, रुपेशला घ्यायचा होता, परंतु विशालला विनाकारण मध्ये आलाय. तुझा नाही माझा, आणि झेल झाला ड्रॉप. पण एक धाव इथं पूर्ण झाले. अति घाई संकटात नाही अशी परिस्थिती. अति उत्साही होता विशाल. त्याला वाटलं मी पहिला झेल टिपला होता सुमीचा, तसंच झेल टिपेल की काय. काही गरज नव्हती घाई करायची. जर तू मध्ये आला नसता तर रुपेश सारखा किपरने हा झेल सोडणं शक्य नव्हतं. आणि मध्ये आल्यानंतर ही चूक, आणि ही चूक कदाचित उमरठ संघाला महागात पडते की काय ते येणारे 6 चेंडूंचा खेळ संघ सांगेल. 35 धावा धाव फलकावरती. 47चा पाठलाग करायचा होता. 35 धावा अजूनही 6 चेंडू 12ची गरज. आता चर्चा करून काही नाही. चर्चा फक्त आता तुम्हाला करावं लागतील त्या ह्या 6 चेंडू नंतर. चला शेवटचा गोलंदाजाला प्राचारण करा. साधा सोपा झेल होता आणि या झेल मध्ये आपण पाहिलं काय घडलं काय बिघडलं. ही चर्चा तुम्ही नंतर मैदानाच्या बाहेर करा. तुम्ही शेवटच्या गोलंदाजाला प्राचारण करा. शेवटचा गोलंदाज कोण असेल, कोणावरती जबाबदारी देणार उमरठ हा संघ, नरवीर उमरठ. 6 चेंडू 12ची गरज. दोन्ही बॅट्समनच्या बॅटिंगचा विचार केला तर दोघांच्या बॅटिंग मधून 2-2 षटकार आलेत. म्हणजे षटकार मारणारे दोन्ही बॅटर आहेत. शेवटचा गोलंदाज असेल कोण. पहिला गोलंदाज रुपेशने 10, दुसरा गोलंदाज गणेशने 9 आणि तिसरा गोलंदाज पांडुरंग म्हणजेच पॅडी या नावाने ओळखल्या. धावा खर्च केल्यात त्या 16 धावा. महागडी गोलंदाजी राहिली पॅडीची. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज प्रणीत. काटकोपर मध्ये प्रणीत. नो बॉल. एक धाव पूर्ण. आधीच कर्जबाजारी संघ, त्यात ही उसनवारी देण्याची परिस्थिती करतोय की काय उमरठ संघ. कारण पॅडीचा विचार केला, पहिला चेंडू नो हाताळला होता. प्रणीतचा विचार केला, ह्याने पहिला चेंडू नो दिलाय. हा नो बॉल आपल्याला नो बॉल काय करतोय बघूया. नितीनने नो बॉल तर दिलाय. एक धाव धावफलकावरती ऍड केली. धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. 47 बनवायचे आहेत. एक धाव इथे महत्वाची आहे. सहा चेंडू मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही डगआउट मध्ये आता शांतता आहे. नाही उमरठच्या डगआउट मध्ये आवाज येत, नाही ढवळ्याच्या. दोन्ही डगआउट ना शांत आहे. गोलंदाजी मार होती पुन्हा प्रणीतला प्राचारण. पण 17 नंबरची जर्सी. प्रणीतला आज जर हिरो बनायचा असेल ना तर मॅच जिंकून द्यावी लागेल. बॉलवरती कॅच घेतली परंतु गडी बाद नसेल. एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण झाले. एका धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 37. 37 धावा. हॅलो सचिन सावंत सर, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. तिसरे पंच हॅलो सावंत सर या. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय बॅटर करणाऱ्या टीमने. नितीन थांबा तुम्ही तिथे. ओके ओके या या. बाकी कुणी येऊ नका. तिसरे पंच निर्णय देतील. बघा नामांकित पंच आहेत इथे. खरोखरच गेले 4 ते 5 वर्ष पंचांचं काम करतायत आणि पुलटपूरचं क्रिकेट म्हटलं तर एका उंचीवरती जाऊन पोहोचलेलं आहे. इथे कुणालाही दुजोरवा दिला जात नाही. ते विभागातला असो, तालुक्याचं क्रिकेट असो. पितलवाडी संघ आपण तयार आहे. जो संघ जिंकेल तो आपल्या संघासोबत खेळेल.
क्रीडा मंडळ गोवले आयोजित शिवशक्ती चषक 2025 पर्व तिसरे एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. अभिमानाची स्वाभिमानाची गोवलेकरांची ही स्पर्धा, गोवलेकरांचा मान, गोवलेकरांचा सन्मान. शिवचषक चषक पर्व तिसरे, पर्व तिसऱ्याचा मानकरी कोण असेल? तिसऱ्या पंचाने दिलाय हा नोव्हाल. धाव ऍड केली जाईल 38 धावा धाव फलकावरती. मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण अगोदरच कर्जबाजारी, त्यात ही तुम्ही उसणवारी, त्यात ही कर्जबाजारी करतात, नक्की करतात काय प्रणित? 2 लगातारचे नो बॉल आलेत, धावसंख्या वधारते, धावसंख्या पुढे निघून चालले. 38 वरती 47 धावा बनवायचे, 38 धावा धाव फलकावरती, अजूनही 9ची गरज. आणि मुकुंद समोर बॉल, मुकुंदच नामी संधी आली, या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. 9 धावांची अजूनही गरज आहे. एखादा मोठा फटका मारून मॅच फिनिश करणार की विकेट घेऊन मॅच आपल्या बाजूने घेणार प्रणित, याच्याकडे लक्ष लागले दोन्ही संघांचं. 38 धावा, अजूनही 9 धावांची गरज. पुन्हा वाईट, म्हणजे मला असं वाटतं प्रणितने एजन्सीज घेऊन टाकले की काही झालं तरी मी आणि नो आणि वाईटची एजन्सी घेतलेली आहे, तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही, तुम्हाला धावा देतच राहतील. एका धावाने संघाचा धावपळ पुढे चाललाय. 39 इथून पुढे कमबॅक करू शकतो का उमरेड संघ? पाहूया आपण. फटका तसा सजवलाय, आलाय मुकुंदच्या बॅट मधून अगदी दूरवरचा खणखणीत असा षटकार. ह्या षटकाराने मात्र मॅचची दिशा आणि दशा बदलले. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वरती. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर धाव फलकावरती 19 धावा होत्या, आणि आता आपण पाहिलं की जे नो बॉल टाकले ना सुरुवातीचे 2, तिथेच कुठेतरी आपला संघ बॅकफूट वरती गेलाय आणि एक झेल सोडला होता पाठीमागे. तो झेल मात्र आता चर्चेचा विषय राहील उमरेड संघासाठी की काय. आणि हा एक उत्तुंग असा विजयी फटका मुकुंदच्या बॅट मधून. संघ विजय होतोय चंद्रगड वॉरियर्स जवळ. खरोखरच चांगला खेळ दाखवला आणि उमरेड संघाने सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप होती या संघाकडे, आणि दोन्ही ओव्हर पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हर चांगल्या राहिल्या, परंतु पॅडी आणि प्रणितची जी गोलंदाजी आपण पाहिली ती खरोखरच ही महागडी गोलंदाजी ठरली. विकेट किपरच्या मागे सुटलेला झेल, ह्या सर्व चुका, याची चर्चा आता आपण बसून बाहेर करा. जाऊया मॅन ऑफ द मॅच. योगेशजी मालुसरे यांचे इथे आगमन झाले, त्यांचंही आम्ही शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवले आणि शिवशक्ती चषक 2025 पर्व तिसरे या पर्वामध्ये शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅन ऑफ द मॅच मुकुंद ठरतोय विनायक आयरे यांच्या शुभ हस्ते. या मुकुंद 25 धावा तब्बल